अहिल्यादेवी जयंती चौंडीत राजकीय गाण्यावरून रोहित पवारांचा राम शिंदे आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवात चौंडी येथे राजकीय गाणे वाजवल्याने नवा वाद निर्माण झाला आहे। यावरून आमदार रोहित पवार यांनी सभापती राम शिंदे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तीव्र शब्दात निशाणा साधला आहे। जयंतीच्या पवित्र कार्यक्रमात अशा प्रकारे राजकीय गाणं वाजवलं गेल्यामुळे आपल्याला अत्यंत वाईट वाटल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि हे लोक महामानवांच्या नावावर केवळ राजकारण करत आहेत असा थेट आरोप त्यांनी केला आहे। महामानवांचा उत्सव राजकीय फायद्यासाठी वापरला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त मी मनापासून शुभेच्छा देतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कार्य हे फार मोठं होतं। त्या काळामध्ये मंदिरं असतील, लोकांचं विकास काम असेल, महिला सबलीकरण असेल, या सर्व कामांवर तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम केलेलं आहे। आज इथं बघितलं, मी असेल, खासदार साहेब लंके भाऊ असतील, आम्ही दोघं इथं आल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या समोर आणि त्यांच्या कार्यासमोर आम्ही नतमस्तक झालो। पण एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आम्हाला खटकली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या इथं जी काही म्युझिक सिस्टम लावलेली आहे तिथं दोन वेगळ्या वेगळ्या आमदारांची गाणं लावली गेली आणि काही कार्यकर्त्यांच्या खांद्यावर काही आमदार नाचत होते। एकतर एवढं पवित्र ठिकाण, या पवित्र ठिकाणाच्या इथं आल्यानंतर एकच जल्लोष पाहिजे, तो म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो। पण त्याच्या व्यतिरिक्त इथं राजकीय गाणी लावली गेली, हे बघून अतिशय नागरिक म्हणून मला मनापासून वाईट वाटलं। बघा, आमच्या घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या होत्या, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या होत्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यासमोर आम्ही सर्व नतमस्तक होत होतो आणि मोठ्या प्रमाणे तिथं आलो होतो। आता तुम्ही गाणी ऐका, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची इथं खरं तर त्यांची गाणी लावणं, अहिल्यादेवींची, हे जास्त महत्वाचं आहे। पण ही राजकीय गाणी लावणं हे कितपत योग्य आहे? कारण का शेवटी हे सर्व महामानव हे सगळ्या समाजाचे, सगळ्यांचे आहे। पण इथं आल्यानंतर या भूमीत तुम्ही राजकीय गाणी जर एवढ्या महान व्यक्तीसमोर नाही तर जयंती निमित्त लावत असाल, म्हणजे कुठेतरी तुम्ही महामानवांचं राजकारण करताय, हे मात्र त्या ठिकाणी कुठेतरी खरं आपल्याला म्हणावं लागेल। आला होता यावेळेस जाणून बुजून केलं जातं। आणि बघा, आम्ही प्रामाणिकपणे येत असतो, सर्व नागरिक इथे येत असतात, पण काही लोक मुद्दामून राजकीय गाणी लाव, कुठं डान्स गाणं कर, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर एवढ्या महान व्यक्ती समोर, ते सुद्धा जयंती निमित्त, त्या कधीही पटत नाहीत। पण दोन्ही जे सत्ताधारी आमदार आहेत आजचे, त्यांच्या राजकीय गाणी इथं लावणं, कार्यकर्ते इथे येऊन जल्लोष करणं, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व, त्याच्या बाबतीतला जल्लोष इथं व्हायला पाहिजे। पण इथं राजकीय जल्लोष होतो, म्हणजे कुठं ना कुठंतरी महामानवांचं पण राजकारण केलं जातं। जयंती निमित्त इथे येऊन नतमस्तक होण्याऐवजी त्या गोष्टीचं सुद्धा राजकारण केलं जातं, असंच आपल्याला म्हणावं लागेल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अहिल्यानगर।